महत्वाची बातमी आहे। आधी मुंबई जाम मग काम, तरच मराठ्याला देशात मान। जरांगेंचं हे मोठं वक्तव्य आहे। जरांगेंकडून मुंबई जाम करण्याचा आता इशारा देखील देण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे। 70% मराठ्यांची मुंबईला जायची इच्छा असल्याचं देखील जरांगेंनी या दरम्यान म्हटलेलं आहे। तर जरांगे वेगळं काहीतरी निर्माण करू पाहतायत, लक्ष्मण हाके यांनी ही टीका केली। जरांगेंचं कृत्य लोकशाहीसाठी घातक अशी टीका देखील हाकेंनी केली आहे। महाराष्ट्राचा कल आहे 100% मराठ्यामध्ये 70%चं म्हणे मुंबईलाच जायचं। आधी मुंबई जाम अन मग काम असं मराठ्याने नवीन म्हण आणली बा। आधी मुंबई जाम अन मग काम, आता हे तर नाही होणार, आंतरवालीतच आंदोलन होणार। मला काय मराठा समाजाला कुठेही कल्याण करायचं तुम्ही उपोषणाला मराठीत आंतरवालीत बसणार आणि तिकडे मुंबई जाम होणार? नाही सगळे आंतरवालीतच। मी मुंबईत गेलो तरच मराठी मुंबई जाणार ना। मी राहतो इकडून, त्यांना कसं तिकडे पाठील आणि ते बी जाणार नाहीत ना। त्यांना कसं ते कसं जातील? आम्ही सगळे एक जीवन एका जागेवर आहोत कुठल्याही। जरांगे हे एक वेगळं काहीतरी निर्माण करू पाहतायत का, हा सवाल आहे। लोकशाहीला हे घातक आहे। असा जर एखादा माणूस कोण उद्या उठायला लागला, उपोषणाला बसला, शिवीगाळ करायला लागला, झुंड दाखवायला लागला, म्हणून गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या एखाद्या मायक्रो घटकाचं आरक्षण तुम्ही काढू शकत नाही।